नमस्कार मित्रांनो, विचारवतू नावाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे की आपण जे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब वापरतो ना, त्या अमेरिकन कंपन्या आहेत। होय, हे खरं आहे की हे अमेरिकन आहेत, भारतीय नाही। म्हणजेच काय तर आपल्या नखशिखात म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अमेरिकन कंपन्यांचे वर्चस्व आहे। आपण जे व्हॉट्सअपवर मेसेजेस, फोटो, व्हिडिओ शेअर करतो त्याचा पूर्ण डेटा अमेरिकेत स्टोअर होतो मित्रांनो। म्हणजेच काय तर आपण जे शेअर करतो त्याची एक कॉपी आपल्याकडे व दुसरी ज्याला पाठवतो ना त्याच्याकडे आणि तिसरी कॉपी अमेरिकेतल्या डेटा सेंटरमध्ये स्टोअर होते। पण चीनमध्ये असे नाही मित्रांनो, तिथे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांचा वापरच केला जात नाही, तर तिथे त्यांचे स्वतःचे ॲप्स आहेत। जसे ॲमेझॉनसाठी अलिबाबा, व्हॉट्सअपकरिता वीचॅट, ट्विटर आणि फेसबुककरिता वेइबो। म्हणजेच काय तर चायनामध्ये त्यांची स्वदेशी सोशल मीडिया सिस्टीम आहे। मग तुमच्या मनात प्रश्न आला असेल, भारतात अशी सिस्टीम का नाही? भारतातील इंजिनियर्स असे ॲप्स बनवू शकत नाहीत का? तसे नाही मित्रांनो, भारतातील इंजिनियर्स असे ॲप्स बनवू शकतात। जसे काही प्रयत्न आधी झालेत। याआधी काही वर्षापूर्वी ट्विटरला पर्याय म्हणून को ॲप, पबजी या गेम्सला पर्याय म्हणून फौजी ॲप, असे काही बरेच प्रयत्न झालेत। पण फंडिंगची कमी म्हणा किंवा डेटा लीक अशा कारणामुळे हे ॲप तितकेसे चालले नाहीत किंवा बंद झाल्यागत जमा आहेत मित्रांनो। डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी धोरणामुळे भारत व अमेरिकेतील संबंध ताणले आहेत। यातून भारतात स्वदेशी वापरावर किंवा स्वावलंबी बनण्यावर भर देण्यावर सरकारचे धोरण आहे। यातून मायक्रोसॉफ्टला पर्याय म्हणून जोहो भारतीय कंपनीच्या सिस्टीमच्या वापरावर सरकारचा कल आहे। आराट्टाई ही जोहोची व्हॉट्सअपसारखी मेसेजिंग ॲप आहे मित्रांनो। 2021 साली हे ॲप लॉन्च झाले होते, पण त्याचे म्हणावे तितके डाउनलोड नव्हते। पण सध्या केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या जोहोच्या वापराच्या आव्हानानंतर या ॲपची डाउनलोड संख्या ही जलद गतीने वाढत आहे। या ॲपचे काही वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप कमी स्पीडच्या नेटवर पण चालते, म्हणजे 3G, 4G वर पण चालते मित्रांनो, जोहो कंपनीचे असे म्हणणे आहे। दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे ॲप लाईट वेट आहे, म्हणजेच फोन्सचे स्टोरेज पण जास्त लागत नाही याला। आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यात मीटिंग टूल आहे आणि हे वैशिष्ट्य व्हॉट्सअपवर पण नाही। पण या ॲप्लिकेशनमध्ये एक कमी आहे मित्रांनो, ते म्हणजे काय तर एंड टू एंड इन्क्रिप्शनची कमी आहे। एंड टू एंड इन्क्रिप्शन म्हणजेच काय तर सेंडर आणि रिसिव्हरमध्ये सेंड झालेला मेसेज दुसरा तिसरा कोणी वाचू शकत नाही। म्हणजेच हे व्हॉट्सअप जरी हॅक झाले तरी त्या व्हॉट्सअपवरचा डेटा कोणीच वाचू शकत नाही, कारण तो डेटा एका कोड लँग्वेजमध्ये असतो। जोहो कंपनीच्या म्हणण्यानुसार आराट्टाईमध्ये ही कमतरता लवकरच दूर करण्यात येईल। शेवटी कसं आहे मित्रांनो, जोहो आराट्टाईमध्ये युजर फ्रेंडली एंड टू एंड इन्क्रिप्शन सिक्युरिटी लेवल हे वाढवेल ना, मग अमेरिकेच्या व्हॉट्सअपऐवजी आपल्याला आराट्टाई वापरायला काय हरकत आहे? याने आपला डेटा आपल्या देशात सिक्युअरली स्टोअर राहील आणि स्वदेशी ॲप वापराच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकू मित्रांनो। तरी सरकारच्या आव्हानानंतर या मेसेजिंग ॲपची डाउनलोड संख्या ही दिवसागणिक वाढत आहे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली मित्रांनो? आणि हो, तुमच्यापैकी किती जणांनी आराट्टाई ॲप आपल्या फोनमध्ये डाउनलोड केलं आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। अशाच माहितीपर व्हिडिओसाठी विचारवतू चॅनलला पाहत राहा मित्रांनो।